उपवासाला पोटाला थंडावा देणारा सौम्य आणि तेवढाच हलका पदार्थ म्हणजे दही शाबू. अगदी पचायला हलका आणि तेवढाच कमी वेळेत पटकन तयार होणारा थालीपीठ, साबुदाणा खिचडी हे पदार्थ तर आपण नेहमीच खातो. पण त्यात थोडंफार प्रमाणात तेल आणि तूप असतं. तर हा पदार्थ अगदी पचायला हलका आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम इथं मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यामुळं साबुदाणा हलका होतो आणि तो पचायला पण खूप हलका होतो शरीराला. त्यामुळे आपण हा भाजून घेणार आहोत. जर तुम्ही नाही भाजून घेतला आणि तसाच भिजत घातला तरी पण चालेल. अगदी मंद गॅसवर हा आपल्याला 2 ते 3 मिनटंच भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला की तो थोडासा फुलला जातो आणि त्यामुळे तो पटकन भिजला जातो. आता इथं 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. साबुदाणा हलकासा फुलला गेलेला आहे. आता त्यामुळे आपण इथं गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि पूर्णपणे ह्याला थंड करून घेणार आहोत. आता इथं बघू शकता साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता इथं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून आपल्याला 3 ते 4 तास भिजत घालायचा आहे. हा तुम्ही ओव्हरनाईट भिजत घातला तरी पण चालेल. आता इथं बघू शकता साबुदाणा आपला आहे तो छान असा फुलला गेलेला आहे, छान भिजला गेलेला आहे, अगदी मऊसूत झालेला आहे. आता जर साबुदाणा कोरडा वाटत असेल तर हलकंसं पाणी मारून ते चमच्याच्या साहाय्यानं असं मऊ करून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा दूध दही घालतो तेव्हा तो पूर्णपणे त्याच्यात मुरला जातो. आता ह्याच्यात आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आता साधारण इथं अर्धी वाटी मी इथं दूध घालत आहे. मला रसरशीत असा साबुदाणा आवडतो, त्यामुळं मी इथं दूध जरा जास्त वापरलेलं आहे. कारण जास्त वेळ हा ठेवला तर तो अजून फुलला जातो. आता दही आहे ते घरातच लावलेलं दही आहे. दही कसं लावायचं ह्याची रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी घट्टसर दही आहे, जास्त आंबट नाही. त्यामुळं मी इथं 2 चमचे आहे ते दही वापरत आहे. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर ह्याच्यात कमी जास्त दही तुम्ही करू शकता. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी सेंधव मीठ वापरत आहे, जे उपवासाला चालतं ते. अर्धा चमचा आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला भाजलेल्या दाण्याचे कूट घालायचं आहे. आता हे एक छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात जे वापरलेले घटक आहेत ते जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते तुम्ही स्किप केले तरी पण चालेल. आता हे तुम्ही असंच खाल्लं तरी पण चालेल आणि जर तुम्हाला जास्त चटकदार किंवा चवीनुसार खायचं असेल तर आपण ह्याची एक छान अशी फोडणी करून घेऊया. फोडणी पात्रात 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यात हलकेसे आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत. हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आहेत आणि तुपातच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही फोडणी आपण आता दही शाबूवर घालून घेणार आहोत. म्हणजे चवीला ही दही शाबू आहे तो खूप छान लागतो. आणि जर तुम्ही डब्यात वगैरे जर दही शाबू जर नेणार असाल तर दही थोडंसं बेतानं घाला, कारण तो जास्त वेळ ठेवला तर तो खूप आंबट होऊ शकतो. त्यामुळे दही आहे ते बेतानं घाला. आता इथं मस्त असा आपला हा दही शाबू तयार झालेला आहे. अगदी पचायला हलका आणि तेवढा सात्विक असा हा दही शाबू तयार झालेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.